नमस्कार मंडळी, नोकरी केंद्र यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्यामार्फत इंजिनिअरिंग या पदाची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्ही डिग्री किंवा डिप्लोमा पास असल्यास या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. ह्या व्हिडिओमध्ये हा फॉर्म कसा भरला जातो याची A to Z माहिती पाहणार आहोत. तर मित्र व्हिडिओ शेअर्सपर्यंत पहा. चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. मित्र आपण आता सुरू करूया. ओके, तर मित्रांनो हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला portal.mcgm.go.in ह्या वेबसाईटद्वारे तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. यामध्ये लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाणार आहेत. यामध्ये मित्रांनो जो फॉर्म आहे तो तुम्हाला असा इंटरफेस दिसणार आहे. म्हणजे या ठिकाणी IBPSद्वारे तुमची या ठिकाणी एक्झाम घेतली जाणार आहे. त्याचबरोबर जी माहिती पाहिजे ती सुद्धा या ठिकाणी तुम्ही चेकआउट करू शकता आणि माहिती बघून या ठिकाणी तुम्ही हा फॉर्म भरायचा आहे. यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला रजिस्ट्रेशन नाव हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. पहिल्यांदा पहिले नाव तुम्हाला टाकायचं आहे. कन्फर्म सुद्धा तेच नाव टाकायचं आहे. फादर नेम टाकायचं आहे. फादर नेम मिडल नेम सुद्धा या ठिकाणी तुमचं जे फादर नेम टाकायचं आहे. लास्ट नेम टाकायचं आहे. त्याचबरोबर तुमचं जे नाव आहे ते तुम्हाला दिसणार आहे. त्याचबरोबर मोबाईल नंबर टाकायचा आहे. कन्फर्म मोबाईल नंबर टाकायचा आहे. ईमेल ID टाकायचा आहे. जो काही ईमेल ID टाकायचा आहे. त्याचबरोबर जे @ आहे ते असणार आहेत आणि कोणता हँडल आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे. त्याचबरोबर कन्फर्म मेलसुद्धा तुम्हाला टाकायचा आहे. कॅप्चा टाकायचा आहे. आणि मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी माहिती या ठिकाणी व्यवस्थित या ठिकाणी चेक करून सेव्ह अँड नेक्स्ट तुम्हाला करायची आहे. तर मी सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर असा स्वरूपात तुम्हाला ID पासवर्ड दिसणार आहे. आणि याकडे तुम्हाला रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुमचा या ठिकाणी फोटो अपलोड करायचा आहे. फोटो मित्रांनो या ठिकाणी तुम्ही PDF वाचू शकता की मित्रांनो फोटोची साईज काय आहे या ठिकाणी PDF देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो फोटोमध्ये फोटोची साईज 4:5 ते 3:5 सेंटी दरम्यान फोटो अपलोड करायचा आहे. आणि मित्रांनो फोटो या ठिकाणी व्हाईट बॅकग्राऊंड तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे. त्याचबरोबर सही या ठिकाणी अपलोड करायची आहे. सहीचं सुद्धा साईज या ठिकाणी तुम्ही देण्यात आले आहे. या ठिकाणी तुम्ही चेकआउट करू शकता. ओके मित्रांनो, मी या ठिकाणी फोटो आणि सही या ठिकाणी स्कॅन करून अपलोड करून दाखवणार आहे. ओके मित्रांनो, मी फोटो आणि सही अपलोड केलेली आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला कोणत्या पदाला अप्लाय करायचं आहे ते या ठिकाणी पोस्ट सिलेक्ट करायचे आहेत. ज्या 4 पोस्टपैकी तुम्ही जी पोस्ट आहे ती सिलेक्ट करा. कॅटेगरी कोणती आहे ती कॅटेगरी सिलेक्ट करा. SC ST OBC ओपन EWS SC BC जी कॅटेगरी आहे ती सिलेक्ट करा. मी हा विद्यार्थी OBCचा आहे म्हणून या ठिकाणी OBC सिलेक्ट केलेली आहे. मायनॉरिटी आहेत का, मायनॉरिटी असल्यास येस करा, नसल्यास नो करा. तुमचा धर्म कोणता आहे, हिंदू, बुद्धिस्ट, ख्रिश्चन, मुस्लिम जो काही धर्म आहे तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. त्याचबरोबर नॅशनॅलिटी इंडियन येणार आहे. तुम्ही हँडिकॅप असल्यास येस करा. हँडिकॅपचा प्रकार ABCD कोणता आहे तो या ठिकाणी सिलेक्ट करा. त्याचबरोबर जर हँडिकॅप असल्यास प्रकारामध्ये कोणता सब प्रकार आहे तर तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला BMCचे कर्मचारी आहेत का, या ठिकाणी BMC कर्मचारी असल्यास येस का किंवा नो करायचं आहे. त्याचबरोबर वुमन रिझर्वेशन असल्यास येस करा किंवा नो करा. नॉन क्रिमिनलमध्ये असल्यास येस करा. जे नॉन क्रिमिनलचे विद्यार्थी त्यांनी येस करून नंबर टाकून तारीख टाकायची आहे. त्याचबरोबर तुमचं व्हॅलिडिटी आहे का, व्हॅलिडिटी असल्यास येस करा किंवा नो करायची आहे. त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट असल्यास येस करा. जे कास्टमध्ये कास्ट सर्टिफिकेट टाका, तारीख टाका, वर्ष टाका आणि तुम्हाला सबमिट करायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही EWS असल्यास येस करा किंवा नो करा. जर तुम्ही EWS वर सिलेक्ट केलं तर हे ते EWS तुम्हाला टाकायचं आहे. पुढचा घटक आहे मित्रांनो तुमचा स्पोर्ट्स कोटा. स्पोर्ट्स कोट्यामध्ये येतो का, येस करा, नंतर नो करा. येत असल्यास त्याचा तपशील तुम्हाला लिहायचा आहे. तारीख वगैरे जे सर्टिफिकेट नंबर आहेत या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. यात जर तुम्ही स्पोर्ट्स कोट्यामध्ये येत असाल तर नो करा किंवा अर्पण असेल तर अर्पण येस करा. अनाथ असल्यास येस करा. त्याचा प्रकार वगैरे तसा तुम्हाला लिहायचा आहे. डोमासील आहे का तर येस करायचं. सगळ्यांना डोमासील टाकायचं आहे. नंबर तारीखसुद्धा या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे. नसल्यास तुम्हाला नो करायचं. प्रकल्पग्रस्त असल्यास येस करा किंवा नो करा. किंवा जे समांतर आरक्षण आहे जसं की इथं स्पोर्ट्स कोटा होता, जर तुम्ही प्रकल्पग्रस्त असल्यास येस करा किंवा नो करा. किंवा जी माहिती आहे या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित लिहायची आहे. तुमचं एक्झाम सेंटर्स या ठिकाणी तुम्हाला 2 एक्झाम सेंटर्स टाकायचे आहेत. पहिले जे एक्झाम सेंटर टाका, नंतर सेकंडला जे एक्झाम सेंटर पाहिजे ते टाकायचं आहे. बर्थ डेट टाकायची आहे. त्याचबरोबर बर्थ डेट नंतर तुमचा बर्थ मंथ टाकायचा आहे आणि बर्थ इयरसुद्धा तुम्हाला टाकायची आहे. त्याचबरोबर मेल फिमेल जे काही असल्यास या तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी ट्विन आहात का, म्हणजे जो भाऊ बहीण काय आहेत का, तसं असल्यास येस किंवा नो करून त्याचा तपशील लिहायचा आहे. मॅरिड अनमॅरिड लिहायचं आहे. फादर्स नेम तुम्हाला टाकायचा आहे. त्याचबरोबर मदर्स नेम सुद्धा लिहायचे. मॅरिड असेल तर स्पॉस नेम तुम्हाला टाकायचा आहे. त्याचबरोबर ॲड्रेस तुम्हाला टाकायचा आहे. परमनंट ॲड्रेस टाका आणि तुम्हाला स्टेट टाकून या ठिकाणी पिनकोड टाकायचा आहे. स्टेट जे महाराष्ट्र सिलेक्ट करा. पिनकोड टाकून जर ॲड्रेस सेम असल्यास सेव्ह करा आणि ॲड्रेस सेव्ह परमनंट करस्पॉन्डंट जे असल्यास सेम सबमिट करायचा आहे.
ओके, पुढचा पॉईंट आहे मित्रांनो एज्युकेशन. एज्युकेशनमध्ये या ठिकाणी तुम्हाला 10वीचा मार्क्स टाकायचा आहे, बोर्ड युनिव्हर्सिटी पासिंग तारीख पर्सेंटेज आणि क्लास टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुमच्या या ठिकाणी डिप्लोमा झाला असले, जे डिप्लोमा पात्र असतात त्यांनी डिप्लोमाची माहिती भरायची आहे, पासिंग तारीख वगैरे जे काही असल्यास ती भरायचं आहे. जे 12वी असल्यास 12वीचे मार्क्स तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहेत आणि तशी माहिती तुम्हाला भरायची आहे. जे डिग्री असल्यास त्यांनी डिग्रीचे मार्क टाकायचे आहेत, त्याचबरोबर डिग्रीचा प्रकार कोणता आहे तो टाकायचा आहे. आणि मित्रांनो तुम्हाला डिग्रीला कोणत्या डिव्हिजनमध्ये पास झाला असल्यास तारीख टाकायची आहे, पर्सेंटेज आणि क्लास टाकायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी डू यू प्रोसेस द सर्टिफिकेट ऑफ जे MSIT वगैरे जे झाले असल्यास या ठिकाणी तुम्हाला हायर एज्युकेशनचा या ठिकाणी येस करायचा आहे. या ठिकाणी तुम्ही चेकआउट करू शकता, नसल्यास या ठिकाणी तुम्हाला नो करायचं आहे. त्याचबरोबर यू आर मेंबर ऑफ इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटचं मेंबर असल्यास येस करा किंवा नो करायचं आहे. त्याचबरोबर यू हॅव पास्ड सेकंडरी स्कूल एक्झामिनेशन 10मध्ये या ठिकाणी मराठी विषय असल्यास येस करायचं आहे, सर्वांनी या ठिकाणी येस करायचं आहे. त्याचबरोबर चौथा पॉईंट आहे मित्रांनो तुम्हाला यू हॅव डिग्री इन इंजिनिअरिंग फ्रॉम दोज एज्युकेशनल युनिव्हर्सिटी, म्हणजे मान्यताप्राप्त जे विद्यापीठाची डिग्री असल्यास या ठिकाणी तुम्हाला येस करा किंवा नो तुम्हाला करायचं आहे. हे तुमचे एज्युकेशन आहे त्यानुसार तुम्हाला दिलेलं आहे. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी जे काही तुमच्या गुन्हे वगैरे आहे का, त्याचबरोबर तुमचं गुन्हा वगैरे आहे का ते असल्यास येस करा किंवा नो करायचे आहे. त्याचबरोबर तुम्हाला कोणकोणत्या लँग्वेज येतात, मराठी इंग्लिश, त्या रीड राईट स्पीक ह्या तुम्हाला या ठिकाणी टाकून सेव्ह अँड व्हॅलिड तुम्हाला करायचं. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी असा इंटरफेस दिसणार आहे. तुम्ही माहिती चेकआउट करा आणि कंप्लीट या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. मित्रांनो कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला पेमेंट असणार आहे. तर मित्रांनो शेवटचा या ठिकाणी मित्रांनो हे ऑप्शन या ठिकाणी पेमेंट. मित्रांनो पेमेंट या ठिकाणी तुम्ही डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI थ्रू या ठिकाणी पेमेंट करू शकता. या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती या ठिकाणी स्कॅनरद्वारे सुद्धा या ठिकाणी तुम्ही पेमेंट या ठिकाणी करू शकता. ओके, तुम्ही जी पेमेंट आहे त्या ठिकाणी मित्रांनो क्रेडिट कार्डद्वारे या ठिकाणी तुम्हाला केलेलं या ठिकाणी स्क्रीनवरती दिसत आहे. ओके, तुम्ही अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही जी पेमेंट झाल्यानंतर तुमच्या या ठिकाणी पावती दिसणार आहेत. पावती दिसल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी लॉग इन करायचं आहे. जी काय आहे ती माहिती ID पासवर्ड या ठिकाणी तुम्हाला पुन्हा ID पासवर्ड टाकायचा आहे. आणि मित्रांनो ID पासवर्ड टाकून झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीने तुमचा या ठिकाणी फॉर्म सबमिट झालेला दिसणार आहे. ओके, तर ही ती मित्रांनो BMCमध्ये या ठिकाणी पदभरती. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.